जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे 0 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुलांच्या दफनविधीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे स्वतंत्र सार्वजनिक दफनभूमी उपलब्ध करून देण्यात आली. या दफनभूमीचे उद्घाटन सरपंच बाबूराव हिवाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यापूर्वी लहान मुलांची दफनभूमी गावापासून दूर असल्याने अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांच्या या बेघतानीन समस्येची दखल घेत तसेच नितीन शेजूळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायतीने गावालगत स्वतंत्र सार्वजनिक दफनभूमी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. उद्घाटन प्रसंगी उपसरपंच भीमराव कीर्तीकर, पंचायत समिती सदस्य दीपक सदावर्ते, अफरोज पटेल, नारायण तात्या कानडे, शेषराव कानडे, कृष्णा कानडे, प्रशांत कानडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीपक बडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. नितीन शेजूळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही सुविधा उपलब्ध झाल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. नमस्कार. राजनगरतील सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की आज ग्रामपंचायतच्या वतीने इथं दलित स्मशानभूमीमध्ये नियोजित जागा अशी खुली करण्यात आली. त्यासाठी सर्वांना विनंती का इकडं तिकडं इतर ठिकाणी कुठं लहान बालकांना येण्याकरता या ठिकाणी तुम्ही त्याचं हे करू शकता. रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतच्या वतीने खूप दिवसापासून रखडलेला प्रश्न म्हणजे जे बालक असतात ज्यांचा छोट्या बालकांचा 0 ते 5 वर्षापर्यंत अंतिम विधी होतो, त्यासाठी जागा नव्हती. दूर जावं लागायचं जोगुशिरीला किंवा धरणाच्या कोपऱ्याला. तर सर्व ग्रामपंचायतच्या बॉडीच्या सहकार्यानं व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज या दफनभूमीचं चालना सुरू झालेली आहे. सर्वांनी याचा उपयोग घ्यावा. धन्यवाद. आज रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी एखाद्या कुटुंबामध्ये नवजात बालक जन्माला आलं आणि ते जर दुर्दैवानं मृत्यू झालं तर त्याला दफन करण्यासाठी जागा नव्हती. त्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे. मी ग्रामपंचायतच्या वतीनं आवाहन करतो की यानंतर 0 ते 5 वर्ष वयाच्या बालकांना दफन करण्यासाठी कुठेही इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, तर ग्रामपंचायतच्या पाठीमागे स्मशानभूमीमध्ये याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.